कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ आज दिवसभर दवाखाने बंद असणार आहे। आयएमएची देखील देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। पाहूया सविस्तर बातमी। कोलकाता येथील आरजी कर मेडिकल महाविद्यालयात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे। या घटनेच्या निषेधार्थ देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशनने आज सकाळी 6 वाजेपासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत असा 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला आहे। नाशिकमध्ये देखील या घटनेच्या निषेधार्थ पूर्णपणे बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळी 6 वाजता नाशिक मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मुख्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। सकाळपासून शहरातील सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा बंद आहेत। मात्र काही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं यावेळी नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर संकलेचा यांनी सांगितलं। इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रांच मी डॉक्टर सुधीर संकलेचे अध्यक्ष। आज सकाळी 6 वाजेपासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारण्यात आलेला आहे। सर्व वैद्यकीय सेवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू राहतील। कोलकाता येथील जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आम्ही हा बंद पुकारला आहे। डॉक्टरांवरील जे वाढते हल्ले आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक स्ट्रॉंग सेंट्रल ॲक्ट करण्यात यावा ही इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे। तसेच रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत, मारड ही जी संघटना आहे ही देखील आमच्या आजच्या बंदात सहभागी झालेली आहे। तसेच आयएमएने रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करावे अशी आयएमएने मागणी केली आहे। सोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देखील हा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।